पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तिन्ही आमदारांना भेटून मोकळा झालो मी का बाबा आमचा अति दुर्गम गाव आहे, काय एसटी येत नाही। आम्ही प्रयत्न करतो, वेग पाटील बोलवून प्रयत्न करतो, लेटर पाठवतो, 5 वर्षे गेली एसटी आली नाही। मनोहर शेठ भुईर होऊन गेला, पत्र पाठवलंय, एक टेस्टिंग साठी एक वेळा एसटी आली होती, तो थोडा तुमचा कॉर्नर टाईट करा, एसटी आली नाही। आणि हा दमदार आमदार जो बोलतात, हा दमदार आमदार आहे, त्याच्याबद्दल मी एक शब्द बोलत नाही। कशात? पैशात। तो 5,000 कोटी 3,000 कोटीची कामं आली, ती कशासाठी? आमच्या घरावर काय बुलडोजर फिरवण्यासाठी आली त्या कामं? साधी कामं करा। आज प्रसिद्धी पत्रक आणलं नाही। आमच्या गावात जी सेवा चालली, काही ज्या मुलीला जन्माला आली तिला 5,000, मयत झालं 10,000 रुपये, आणि लग्न होईल त्या मुला 25,000, या आम्ही सर्व उरण तालुक्यात द्यायला तयार झालो आमच्या खर्चातून। फक्त आम्हाला 75% मतदान करा। 75% गावाचं मतदान होईल त्या गावात या सर्व सुविधा मी आमच्या गावात ज्या चालू केले त्या सुविधा मी चालू करणार आहोत। दर महिन्याला फुकट सिलेंडर गॅस मिळेल, पूर्ण पत्रक तुमच्याजवळ देऊ आम्ही, तो पत्रक घेऊन आमच्याकडे या। तर आम्ही 75% मतदान केले, आता आम्हाला द्या। आम्ही नाही बोललो तेव्हा सगळ्यांनी एकदा श्रीकन्या डाकीच्या मॅडम साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। आता काही साहेबांनी सांगितलं की उरणला प्रॉब्लेम असे एवढे कामं होत नाही, तळ्यांचे कामं सांगितले, उलव्यामध्ये पण आपल्या या महिला आहेत तिथे यांचे पण प्रॉब्लेम्स आहेत। काही लोक अशी बोलतात की उरणला मी बघून आलेली आहे, काही महिलांनी बघून आले की स्टेशनला इतकी घाण। और श्री कन्या तेजस डाकी बहन का सुस्वागतम करती हूँ, और आप लोगों का कम समय लेते हुए मैं कुछ कहना चाहती हूँ। हम जो आज यहाँ इकट्ठे हुए हैं ये तो आप लोगों को पता ही है, हमारे उरण विधानसभा क्षेत्र से श्री कन्या बहन तेजस डाकी जो भावी उम्मीदवार हैं, बहुत संघर्षी, ईमानदार, कर्तव्यनिष्ठ, आदर्श महिला हैं जो आज हमारे बीच आई हैं। तो आप लोगों से मेरा उम्मीद है कि आप लोग उनको अपना वोट देकर विजयी बनाएंगे। ये हमारी महिलाओं के लिए है, हमारी महिलाओं के लिए खड़ी हैं। हम महिलाओं के साथ बहुत सा शोषण, क्राइम, उन पे बहुत ध्यान नहीं दिया जाता है। और जो अभी रिसेंटली हुआ है हमारे यहाँ बेलापुर में और उरण में, जो एक न्यूज आई थी पीछे, लेडीज को जला दिया गया था, और वहाँ पुजारियों ने जो बहुत उनका शोषण किया था बेलापुर में, तो उनका अभी तक कोई भी सॉल्यूशन नहीं हुआ है, कहीं भी कोई उनके लिए आवाज नहीं उठाई गई। तो हर महिला को अगर ऐसे ही अनसेफ रहेगी तो क्या है? तो हमारे तेजस भाई जो हैं वो बहुत ही सोशल हैं, सामाजिक हैं, वो हर गरीब की आवाज सुनते हैं। तो उनके जो श्री कन्या बहन हमने खड़ी की है वो सिर्फ और सिर्फ महिलाओं के लिए, महिलाओं की आवाज को सुनाने के लिए, महिलाओं की हर आवाज आगे बढ़ाने के लिए, उठाने के लिए। हमारे यहाँ बहुत से नेता हैं, बहुत पार्टी हैं जिनको मैं नहीं कहना चाहूंगी, बट कोई लेडीज लोगों की तरफ ध्यान नहीं देता है। हर शोषण हुए जा रहे हैं, क्राइम हुए जा रहे हैं, कोई काम ऐसा नहीं। शिक्षण संस्थान को ले लीजिए आप, जो हमारे प्राइवेट स्कूल इतने हैं कि हद से ज्यादा, हर कंपटीशन बढ़ता जा रहा है। हर एक गरीब आदमी कैसे प्राइवेट स्कूल में भेजे? तो वो भाई हमारी ये आवाज उठाना चाहते हैं, श्री कन्या बहन हमारी आवाज उठाना चाहते हैं कि हर गरीब आदमी को बराबर अधिकार मिले। क्यों ना सरकारी स्कूलों पे ही इतना ध्यान दिया जाए कि हर आदमी सरकारी स्कूल में भेजने को ही अपने बच्चे को तैयार रहे, क्योंकि इतना बजट हर आम आदमी के पास नहीं होता है। तो वो हमारी इन सब चीजों को, स्वास्थ्य विभाग को देख ले, इतने प्राइवेट हॉस्पिटल हैं कि जो गरीब आदमी को इलाज कराना कितना मुश्किल है, जो कि हर एक बीमारी इतनी बड़ी हो जाती है कि गरीब आदमी अफोर्ड नहीं कर सकता है। तो क्यों ना हम सरकारी हॉस्पिटल में इतना सुविधाएं दे दे, इतना ध्यान दे कि गरीब आदमी की हर सुनवाई हो, गरीब आदमी को अच्छा इलाज मिले।
तो हमारी बहन त्याचप्रमाणे मी आता कोपरली गावाचं अगदी अध्यक्षपद ज्यांनी खूप वेळा भूषवलं, अगदी सामाजिक कार्यात त्यांचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे. असे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्रीयुत मनोहरजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या सर्व नागरिकांना संबोधित करायचं. नमस्कार. प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी कधीच भाषण केलं नाही, पण आज वेगळं भाषण करणार आहे. मी 4 गोष्टीवर बोलणार आहे. उरण तालुक्यातील या 4 गोष्टीवर बोलणार आहे. लोक बोलतात, लोक काय बोलतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी, लोकांना चांगला मार्ग दाखवणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. खूप मतांनी निवडून आणायचे आहे. बघा, उरणमध्ये यशस्वी शिंदेचं कांड झालं. कोणी लक्ष दिलं काय? 1 महिना झाली मस्त, परत ते बंद झालं. याच्यावर कोणी आजी माझी आमदार आहेत ना, दादा लोक ते शांत आहे, त्याच्यावर विषय परत काढला नाही. दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला, लाडकी बहीण 1500 रुपये दिले आणि जी महागाईचा भडका केला त्याच्यावर हे आमदार खासदार कोण बोलतोय का? बोलतोय काय कोण? तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट, हे जे लोक यांचे पैसा आहे, यांना एक आमचं आव्हान आहे, काही खरोखर न पैसे वाटताना आमच्या समोर तुम्ही या, हिंमत असेल तर, आणि बघा, पैसे ठेवा. खरोखर तुम्ही खरे असाल, आईच्या पोटी जन्म घेतला असाल तर तुम्ही पैसे न वाटताना इथं एक माझा विषय आहे. तिसरी गोष्ट, ट्रॉफिकचा. बेलापूरवरनं निघाल्यावर गव्हाण फाट्यातनं शिरनेरपर्यंत जायला 2 ते 2.5 तास 2 ते 2.5 तास लागतात. त्याच्यामध्ये पेशंट असेल तो अटकूनच जाते. एखादी डिलिव्हरीची ही असते, ते पूर्ण वाट लावून जाते. सुसज्ज हॉस्पिटल नाही उरणमध्ये, हॉस्पिटलची गरज आहे. हे यांच्याकडे कुठल्याच बाबतीत लक्ष दिलेलं नाही लोकांनी. बोलाचं काय माहिती आहे का? नुसत्या मोठ्या मोठ्या बाता करायच्या, बडी बडी बातेनं वडापाव खाते, यांचं सर्व आहे. लोकांना चुतिया बनवायची कामं आहे ती सर्व. ये देंगे दिलाएंगे, कुछ नाही दिलाएंगे. ये मी तुम्हाला सांगतो, हेच लोक निवडून आल्यावर तुम्ही परत जा त्यांच्याकडं. काय माझं हे कार्यक्रम आहे ते येतात काय बघा. महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्रामध्ये एक बघा, ही एक स्कीम राबवली, तेजस सामाजिक विकास मंडळ बोरखात. मुलगी जन्माला आली 5,000 रुपये, कोणाच्या घरी मृत्यू झाला 10,000 रुपये, एका मुलीचं लग्न ठरलं त्याला 25,000 रुपये. अख्खे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा, ही स्कीम चालू आहे का? ही बघा, ही तेजसभाईने केले. तुम्ही जर त्यांना निवडून दिले 75%, आता दादा बोलले, कैलास दादा बोलले, तर 75% जर आम्हाला तुम्ही मतदान केलं आणि आमची स्कीम पूर्ण अख्खे उरण तालुक्यावर चालू आम्ही ही स्कीम. तिसरी, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे बेरोजगार जे झालेले आहेत, आपले पुत्र बोला किंवा पती बोला, त्यांच्या आज नोकऱ्या गेलेल्या आहेत. कशामुळे गेलेल्या आहेत? आणि त्या सोडवण्यासाठी ती खास उभी राहिलेली आहेत. कारण तिने 12 वर्ष दवाखान्यामध्ये शुश्रूषा केलेली आहे. या दवाखान्यामध्ये आहे ना, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती घरामध्ये राहिली नाही. ती सेवा केली, कारण सेवा करण्याचा तिला आनंद आहे आणि तिला ही एक सेवा द्यावी. कारण आज या बहिणींनी सर्व सांगितलेलं आहे इथे की उरणमधल्या त्या तेजश्री बहिणीची कशा प्रकारे हत्या झाली. क्रूर हत्या झाली आहे. तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आलेले आहे, परंतु अजूनपर्यंत त्या नराधमाला कुठलंही शासन झालेलं नाही. आज तुम्ही समजलं तर पवित्र एक मंदिर, जे मंदिर एक पवित्र आहे, तिथे सर्व आपण सुख दुःख घेऊन आपल्या भगवंतापुढे जात असतो. आणि अशा भगवंताच्या मंदिरामध्ये सुद्धा हे नराधम पुजाऱ्याच्या रूपाने या स्त्रियांना हल्ला करत आहे आणि स्त्रियांना आज छळत आहेत आणि त्यांना अजूनपर्यंत शासन मिळत नाही.
त्याचप्रमाणे सांगतील पवित्र स्थान म्हणजे ते शाळा आणि शाळेमध्ये या लहान लहान बालिका शिकत आहेत. या लहान लहान बालिकेवर अत्याचार कोण करते? ते तिथले कर्मचारी. ते कर्मचारी या शाळेमध्ये शिकलेल्या या छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार करत आहेत आणि त्यांना अजून शासन मिळत नाही. आणि त्याला शासन मिळावा, त्याला धडा मिळावा, त्यासाठी श्रीकन्या तेजस डाकी ही आज 190 विधानसभामध्ये उभी राहिलेली आहे. तिला तुम्ही योग्य ते संदेश देऊन किंवा तिला योग्य तो पाठिंबा देऊन तिला निवडून आणण्याचा भरघोस प्रयत्न करा. जर तुम्ही बसलेले इंधने ग्रामपंचायत माजी सरपंच कैलास डाकी, तसेच उडाणचे शिवसेना प्रमुख आमचे भाऊ मुंगाजी, तसेच माझे वहाळगावचे माननीय प्रताप काका आणि सर्व बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी सर्व महिलांना, माझ्या भगिनींना खूप खूप अभिवादन, आभार मानते की मला तुम्ही एवढा सपोर्ट केलात. आल्याबद्दल अपेक्षेबाहेरही तुम्ही मला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. जास्त काही बोलत नाहीये. आता तेजस डाकी यांनी तुम्हाला त्यांच्या वक्तव्यातून जे काही सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे आणि सांगायलाही खूप काही आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. भगिनींना पण घरी जाऊन जेवण वगैरे करायचे. मला एवढंच बोलायचं आहे की ही लढाई माझी एकटीची नसून आपणा सर्वांची, महिलांची आहे, नारी शक्तीची आहे. आतापर्यंत जे काही झालेले आहे आपल्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत, त्यापैकी यशस्वी शिंदे ही एक भयानक हत्याकांड प्रकरण झालेले आहे. पुरणमधली आपली भगिनी आहे. नावाकाडी येथे सुद्धा एका भगिनीवर खूप प्रकारे हत्या तिच्यावर झालेली आहे. तर मला ह्याच्यातून एकच बोलायचं आहे की मी आता जी काही उतरली आहे समाजकारणातून राजकारणात, ती तुमच्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी, तुम्हाला चांगले जॉब मिळवून देण्यासाठी, तसेच ज्या काही आपला उरण हा विभाग खूप अविकसित झालेला आहे तो विकसित करण्याच्या हेतूने मी या समाजकारणातून राजकारणात आलेली आहे. तर मला एवढीच तुम्हा सगळ्यांकडनं एकच विनंती आहे की मला तुमची लाडकी बहीण म्हणून आणि तुमच्यावर खरोखर जर अत्याचार होत, तुम्हाला या सगळ्या जर गोष्टींची जाणीव असेल की आपला खूप उरण तालुका हा अविकसित आहे, तर मला तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल हीच मी तुमच्याकडनं विनंती करते. हीच एक सामान्य व्यक्ती आहोत आम्ही. या सारख्या माझ्यासमोर बलाढ्य हे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे खूप जनशक्ती आहे, आमच्याकडे तेवढी आपल्याकडे नाहीये. पण आम्ही एक समाजसेवा आतापर्यंत जी करत आलो त्याच्यातूनच आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला खूप प्रकारे प्रेम आणि योग्य मताने, भरपूर मताने मतदान करावं हीच विनंती आहे. फक्त एकच मी तुम्हाला कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. श्रीकन्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तेजस भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ही अर्थहाक होती आपल्या श्रीकन्याताईंची, कुणाच्या लाडक्या लेकीची, तर कुणाच्या लाडक्या वहिनींची, कुणाच्या लाडक्या बहिणीची. आणि एक समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे. ज्या समाजात आपण जन्माला आलोय, वारंवार सामाजिक कार्यातून त्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष होत आहे. मात्र राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी एक मोठं आव्हान पेळून या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या उद्देशातून आज ही 190 विधानसभेला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.